शेअर नाही झाली याला दिसते. ठीक आहे. तर एसक्यूएल मध्ये आपण टेबल वगैरे पाहिलं. ठीक आहे. मॅन्युअली आणि युजर डिफाईन, सिस्टीम डिफाईन, बरोबर, दोन्ही टाईप मध्ये आपण काय केलं. तर एसक्यूएल वर्क कसं होते, टेबल क्रिएट केलं, काल कोणी कॉपी पेस्ट केलं, त्याच्यानंतर फ्लॅट फाईल इम्पोर्ट केली, मग ते ऍज अ म्हणजे सर्व्हरला असंच चालतं. म्हणजे सर्व्हरवरती काही तुम्ही टोटल डेटा काही टाईप नाही करत आहे. मॅन्युअली एक एक तर कमांड तिथे इन्सर्ट हा कन्सेप्टच नसते. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा मेन सर्व्हर जर पाहिलं तर तिथं ह्या जे आपण शिकलेले आहेत, इन्सर्ट डेटा वगैरे ऍड करतो, असं काही नाही. फक्त सिलेक्ट कमांड सोडलं तर तुम्हाला जास्त यूज नसणार आहे. ऍज एसक्यूएल साठी जेव्हा तुम्ही यूज करता, एसक्यूएल डेव्हलपर म्हणूनच पोस्ट असते, पण तुमचं वर्क जे असतं ते डेटा रिट्राईव्ह असतं. ठीक आहे. डेटा रिट्राईव्ह करण्यापर्यंत सिलेक्ट सिलेक्ट सिलेक्ट, मग सिलेक्ट मध्ये ज्या कन्सेप्ट असतील त्या बाकीच्या सगळ्या ऍडव्हान्स लेवल पर्यंत यूज होतात, जे डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी. ठीक आहे. डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी नाही आले आले. ठीक आहे. तर डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी. तर मेन पर्पज आता जसं की सांगितलं की मेन सर्व्हर. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुमची जी सुरुवात होते या एसक्यूएल साठी जेव्हा आपण यूज करतो, तर मेन काय असतं, तुमचं सर्व्हर असतं, बरोबर. मग सर्व्हर काय प्रोव्हाइड करतो तुम्हाला, स्पेस प्रोव्हाइड करतो, बरोबर. मग ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो, नंबर ऑफ टाईप, एनी टाईपचा डेटा, फॉर एक्झाम्पल आपण एनी टाईपचा डेटा काय करतो तिथं स्टोअर करतो. ठीक आहे. डेटा स्टोअर करतो, पण त्या डेटा स्टोअर करण्याची त्यामध्ये एक स्टँडर्ड जी प्रोसेस आहे, तर ती काय आहे, ऍज अ डेटाबेस स्टार्टिंगला त्या स्पेस वरती. ठीक आहे. खूप सगळा स्पेस आहे. त्या स्पेस मध्ये काय होतं, तर डेटाबेस क्रिएट करून दिला जातो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे आपण जेव्हा परचेस करतो स्पेस, त्यावेळेस काय केलं जातं, तर आपल्याला त्या डेटाबेस क्रिएट केला जातो आपल्या नावाने, आपल्या कंपनीचा नावाने त्या सर्व्हरला डेटाबेस काय केला जातो, क्रिएट केला जातो, बरोबर. तर ज्यावेळेस तुम्ही सर्व्हर साइडने काम करताय, तर त्यावेळेस सर्व्हर कडनं तुम्हाला वर्क असेल की नंबर ऑफ कंपनी तुमचा स्पेस जेव्हा परचेस करते, तर त्यावेळेस तुम्ही क्लाउड वरती ऍज्युअर असेल, त्याच्यानंतर गुगलचा क्लाउड असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पेस मॅनेज कसं करून द्यायचंय, की कोणाला किती स्पेस आहे, किती दिलाय किती नाही. ठीक आहे. त्याला मॅनेज करण्यासाठी कोणत्या क्युरी असतील, परमिशन्स असतील, तो कुठला प्लॅन घेतोय, फॉर एक्झाम्पल ह्या वेगळ्या, म्हणजे स्पेस प्रोव्हाइड करून त्याला एक स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये त्याला डेटाबेस क्रिएट करून देण्याचं काम काय करतो, की ज्या डेटाबेस मध्ये टोटल जो आहे तो टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा त्याचा स्टोअर झाला पाहिजे. ठीक आहे. जेव्हा डेटाबेस क्रिएट होतो, ठीक आहे, डेटाबेस काय असतं, तर फर्स्ट डेटाबेस येतो आणि मग एसक्यूएल येतो, बरं का. फर्स्ट डेटाबेस असणं गरजेचं आहे, बरोबर. तर डेटाबेस इज अ ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ डेटा स्टोअर इलेक्ट्रॉनिकली किंवा टिपिकली स्ट्रक्चर इन टेबल विथ रोज अँड कॉलम्स. ठीक आहे. नंबर ऑफ डेटा त्याच्यावरती स्टोअर करू शकतो, पण तो कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होतो, याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला बेसिक इंटरव्ह्यू मध्ये 100% क्वेश्चन असतात सुरुवातीचे, इथूनच सुरू होते. कुठले तुम्ही एसक्यूएल डेव्हलपर अप्लाय केलं तर डेटाबेस काय. ठीक आहे. मेन आता तुम्हाला ते सर्व्हर साइड तर नाही विचारणार. ठीक आहे. जर क्लाउड बेस वर्क असेल तिथं नाहीच जाणार आहे आपण, पण क्लाउड कन्सेप्ट काय, एक स्पेसची कन्सेप्ट असते. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यात क्रिएट होतो तो डेटाबेस. ठीक आहे. डेटाबेस क्रिएट जेव्हा आपल्या कंपनीला एक स्पेस भेटला, की त्यामध्ये आपण काय, त्यांनी आपल्याला एक डेटाबेस क्रिएट करतात, जिथं डेटाबेस आपला काय होतो, रो आणि कॉलम या फॉर्मॅट मध्ये, म्हणजे टेबल एक क्रिएट काय होतो तिथं, टेबल क्रिएट करतो, त्याचं ते स्ट्रक्चर डिझाईन करून देतो. ठीक आहे. ते त्या साईडला जे डेव्हलपर असतात त्यांचं काम असतं, जो डेटाबेस बनवून दिलेला आहे आपण त्याला स्पेस दिलेला आहे, त्या स्पेस मध्ये असं स्ट्रक्चर फॉर्मॅट लिहिलं जातं की जो डेटा असेल तो फील्ड आणि रेकॉर्ड या फॉर्मॅट मध्ये तिथं स्टोअर झाला पाहिजे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन क्रिएट करतो, बरोबर, मग त्यांना काय असतं, आपल्या ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट द्यावा लागतो डेटाबेस साठी, की किती टाईपचे टेबल आहेत तुमचे. ठीक आहे. मग टेबल मध्ये फील्ड्स काय, फील्डच द्यायचे असतात.
फील्ड दिल्यानंतर काय होतं, तो रेकॉर्ड आपण स्टोअर करणार आहे. फील्ड ते ठरवतात की तुम्हाला कुठल्या फील्ड मध्ये पाहिजे, किती किती टेबल आहे, कसे क्रिएट करायचे, किती ऍप्लिकेशन आहेत, कोणत्या कोणत्यासाठी लॉग इन आहे. प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो. ठीक आहे, प्रत्येक जण वेगळा वेगळा डेटा काय करतात त्यामध्ये स्टोअर करतात फॉर एक्झाम्पल. तर त्यावेळेस काय होतं, तो ऍज अ डेटाबेसला स्टोअर होतो किंवा सेव्ह होतो थोडक्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, स्ट्रक्चर इन टेबल अँड रोज अँड कॉलम. टेबल विथ रोज अँड कॉलम इट इज मॅनेज बाय अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणतो आपण त्याला, RDBMS पण म्हणतो. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे नंबर ऑफ टेबल एकमेकाशी रिलेटेड जे रिलेशन क्रिएट करून स्टोअर केले जातात त्यालाच काय म्हणतो आपण, RDBMS म्हणतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. त्या डेटाबेस मध्ये टेबल फॉर्मॅट मध्ये तुमचा डेटा मॅनेज केला जातो. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. जे त्या डेटाबेस वरती जो काम करतो डेव्हलपमेंट टीम, तर त्यांचं वर्क काय असतं, तर डेटा हा टेबल फॉर्म मध्ये स्टोअर झाला पाहिजे आणि नंबर ऑफ टेबलचं रिलेशन पण क्रिएट झालं पाहिजे. दोन्ही कन्सेप्ट आहेत. टेबल मध्ये तर आला पाहिजे आणि त्याचं रिलेशन पण क्रिएट केलं पाहिजे त्यांनी. तर त्यालाच काय म्हणतो, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ज्या ठिकाणी काय होतं, विच अलाउ फॉर एफिशियंट स्टोरेज, की स्टोरेज होतं, रिट्रायवल होतं आणि मॅनिप्युलेशन ऑफ डेटा. ठीक आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही डेटा स्टोअर करता, ऍक्सेस करता, चेंजेस करता, परमिशन दिले असतील तर. ठीक आहे. तर त्या डेटाबेस मध्ये आपण डेटा स्टोअर करतो, टेबल आणि रो या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर एसक्यूएल स्टार्ट होतं. आता एसक्यूएल काय आहे, स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. ही एक लँग्वेज आहे, इंटरमिडिएट म्हणू शकतो, जे कम्युनिकेट करतो आपण. ठीक आहे, जे याला आपण काय करतो, ओएस ही एक काय आहे, आपलं इंटरमिडिएट आहे, ऑपरेटिंग सिस्टम. तुमच्या सिस्टम मध्ये ऑपरेटिंग सिस्टम काय कशाचं काम करते, इंटरमिडिएट, किंवा त्याला ट्रान्सलेटर पण म्हणतो आपण. ठीक आहे. प्रोसेसर आणि युजर या दोन गोष्टी असतात, ज्याला आपण इनपुट आउटपुट पण म्हणतो, बरोबर. आपण इनपुट देतो आणि आउटपुट कोण देतं, प्रोसेसर. पण या दोघांचं इनपुट आउटपुट कम्युनिकेशन करण्याचं काम कोण करतं, ऑपरेटिंग सिस्टम, बरोबर. तर सेम तीच कन्सेप्ट काय आहे एसक्यूएल मध्ये दिलेली. मग एसक्यूएल थ्रू काय करतो आपण, एक क्युरी फायर करतो, म्हणजे इनपुट देतो थोडक्यात. ठीक आहे, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम टेबल. तर आपण काय केलं की या सर्व डेटाबेस मधून, ठीक आहे, तर या डेटाबेस मधून मला एम्प्लॉई नावाचा टेबल काय झाला पाहिजे, ऍक्सेस झाला पाहिजे. तर त्याला काय करतो आपण, आपल्या एका लँग्वेज, जे एसक्यूएल ने बनवलेली लँग्वेज आहे, जी काय करते, सर्व्हर किंवा डेटाबेसला कम्युनिकेट करण्याचं काम करते. तर ते एसक्यूएल डेव्हलप केलेले. आणि कुठल्याही सर्व्हर किंवा कुठल्याही डेटाबेस असेल, कोणत्याही सर्व्हरने कुठल्याही क्लाउड सिस्टमने डेटाबेस स्टोअर केला, तर तो डेटाबेस ऍक्सेस करायचा असेल तर कुठेही एसक्यूएलच यूज होणार आहे. एसक्यूएल ही एक लँग्वेज आहे. ठीक आहे. तर लँग्वेज सेम असणार आहे. डेटाबेस कितीही क्रिएट झालं, क्लाउड सिस्टीम कितीही डेव्हलप झाल्या, जिथं स्पेस क्रिएट करून देतात, तर त्या डेटाबेसला ऍक्सेस करण्यासाठी चेंजेस, मॉडिफाय, इन्सर्ट जे काही कन्सेप्ट असतील, त्याच्या इंटरमिडिएट किंवा त्या लँग्वेजचा यूज जो होतो, तो एसक्यूएल फिक्स असणार आहे कुठेही बघा तुम्ही. तो एसक्यूएल ला डेटाबेसशी जेव्हा तुम्ही काम करताय, ठीक आहे, डेटा रिट्राय करणे, डेटाबेस कम्युनिकेट करणे, ऍज अ डेटाबेस असेल, ऍज अ एसक्यूएल असेल, तर ज्यावेळेस तुम्ही डेटाबेस म्हणून यूज करणार आहे, डेटा अनालिस्ट फॉर एक्झाम्पल, तर त्यावेळेस एसक्यूएल मस्ट आहे. कुठलंही तुम्ही डेटा सायन्स पाहिलं, तिथे एसक्यूएल लागतं. मशीन लर्निंग जरी पाहिलात तरी तिथला डेटा या थ्रूच होतो. पायथॉन मध्ये जरी तुम्ही लायब्ररी पाहिलात तर तिथे एसक्यूएल ची सेम कन्सेप्ट आहे. म्हणजे कम्युनिकेट करण्यासाठी जे स्ट्रक्चर एसक्यूएल ने डेव्हलप केले तेच सगळीकडे यूज केलं जातं. थोडंफार चेंज आहे, पण सेम स्ट्रक्चर या कमांड थ्रू. जसं की सुरुवातीला पाहिलं असेल, तर जेव्हा कॉम्प्युटर डेव्हलप केला त्यावेळेस कमांडच यूज व्हायच्या. जे की तुम्ही लिनक्स वगैरे पाहिला असेल. ठीक आहे. फेडोरा वगैरे होते, लिनक्स होते, युबंतू होती, त्याच्यानंतर लिनक्स मिंट मिंट वगैरे. तर या जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हापासून कमांड होती त्याला. फाईल ओपन करण्यासाठी कमांड,
माय कॉम्प्युटर ओपन करण्यासाठी पण कमांड्स होत्या. ठीक आहे. तर सेम त्याच तीच लँग्वेज या एसक्यूएल वरती डेव्हलप झालेली आहे, जी की डेटाबेसशी कम्युनिकेट करते. बाकीचा भाग जो आहे तो जीयूआय मध्ये झालेला आहे, ज्याला आपण ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतो. ठीक आहे. जसं जसं डेव्हलप होते, आता आपण जे एसक्यूएल सर्व्हर यूज करतो तो पण ग्राफिकलच आहे थोडक्यात. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही फॅसिलिटी दिलेल्या आहेत. तुम्ही कमांड थ्रू पण काही गोष्टी करू शकता, काही गोष्टी तुम्ही मॅन्युअली पण राईट क्लिक करून इनपुट देऊ शकता, बरोबर. म्हणजे मायक्रोसॉफ्टने त्याला जीयूआय दिलेलं आहे, ग्राफिकल इंटरफेस क्रिएट करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर एसक्यूएल स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज इज अ स्टँडर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज यूज टू कम्युनिकेट विथ रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे. ज्या ठिकाणी तुमचा डेटा स्टोअर होतो त्या डेटाबेसचं कनेक्शन करण्यासाठी डिलेसच्या तिकडं तेच ना मुलीच्या इथं. हा चालेल. ठीक. ठीक आहे. इज स्टँडर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. ही लँग्वेज आहे. एसक्यूएल काय डेटाबेस वगैरे नाही, रिलेशनल असं काहीच नाही. हा काय आहे, लँग्वेज आहे, स्टँडर्ड लँग्वेज, जी काय काम करते, कम्युनिकेट विथ रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे. जिथं तुमचा डेटाबेस सर्व्हर बेस साईडला स्टोअर असतो त्याला ऍक्सेस करण्यासाठी किंवा त्याच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी काय करतो आपण, या लँग्वेजचा यूज करतो. ठीक आहे. याला लँग्वेज म्हणायचं. इट अलाउ युजर टू क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट, रीड राईटच्या गोष्टी असते, प्रोव्हाइड कमांड्स टू डिफाईन डेटाबेस स्कीमा अँड मॅनेज डेटाबेस सिक्युरिटी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आता सिक्युरिटी डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, की जिथं तुम्हाला युजर क्रिएट करणे. समजा आता तुम्ही नंबर ऑफ फील्ड आहेत. ठीक आहे. डेव्हलपमेंटची फील्ड वेगळी असते, डेटा अनालिस्टची फील्ड वेगळी असते, आणखीन वेगळे डिपार्टमेंट असतात. तर तुम्हाला ऑथॉरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम काय असतं, सिक्युरिटीकडे असतं, की कोणाला कुठली कमांड येऊ. तुम्हाला फक्त बघायचंय, फक्त सिलेक्ट झालं पाहिजे. तुम्ही फक्त शो करू शकता टेबल, पण त्याच्यात चेंज नाही करू शकत. तर तुम्हाला जो युजर आयडी लॉग इन असेल तर त्याच्यावरती तुम्हाला परमिशन फक्त पाहण्याची असेल. जो डेव्हलपमेंट डेटा अनालिस्ट म्हणून काम करतोय त्याने डेटा काय केला पाहिजे, ऍक्सेस केला पाहिजे, कॉपी पेस्ट पण केला पाहिजे फॉर एक्झाम्पल, किंवा डाउनलोड केला पाहिजे, इम्पोर्ट फाईल झाली पाहिजे. तर या सिक्युरिटीचा भाग आहे. म्हणजे सगळ्याच त्या कमांड थ्रू तुम्ही या बाकीच्या म्हणजे हाय लेवल पर्यंत पण डेव्हलपमेंट असतं कमांड थ्रू. ठीक आहे. तर हे डेटाबेस झाला, जे सर्व्हर साईडला तुम्हाला डेटाबेस पहिल्यांदा प्रोव्हाइड करून घ्यावा लागतो. ठीक आहे. क्लाउड कडनं डेटाबेस क्रिएट केल्यावर ते तुमचा टेबल फॉर्मॅट मध्ये तुमचा स्ट्रक्चर तयार करून देतात. स्ट्रक्चर केल्यानंतर मग सुरू होतं कंपनीचं काम, जिथून तुमचा डेटा इनपुट व्हायला सुरू होतो. ठीक आहे. मग तो सॉफ्टवेअर थ्रू होतो. जास्त डेटाबेस तुमचा याच्या थ्रू नाही होत, एसक्यूएल थ्रू. इन्सर्ट इन्सर्ट नाही करत आहे तुम्ही. तर तुम्ही कुठलाही ऍप बघितला असेल, अकाउंट ओपनिंगचा प्रोसेस असेल, बँकेचं प्रोसेस आहे, अ, अ, तर कुठल्याही बँकेचा असेल किंवा आणखीन कुठल्याही संस्थेचा असेल, क्लासेसचा असेल, कॉलेज असेल, जिथं ऑनलाईन डेटा काय केला जातो, स्टोअर केला जातो. ठीक आहे. स्टोअर केलेला डेटा आपण काय करतो, टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतो तो. बॅक एंडला काय होतं माहित नाही. आपण समजा फ्रंट एंडला यूज करतो, तर एका ऍप्लिकेशन मध्ये आपण आपला फॉर्म फिल केला, सेव्ह केलं. जसं की आपण युजर फॉर्म बनवला होता एक्सेल मध्ये, युजर फॉर्म बनवला आणि सेव्ह केल्यावर काय होते, तो डेटा एक्सेलच्या याच्यामध्ये जात होता, टेबल फॉर्म मध्ये जातो. हेडिंग पहिल्यांदाच क्रिएट, सेम प्रोसेस तीच आहे. पहिल्यांदा तुम्हाला हेडिंग फिक्स करावी लागली. म्हणजे जे फॉर्म मध्ये तुम्ही हेडिंग घेतलात, नेम, एज, डेट ऑफ बर्थ, तेच त्याच कुठे केलं तुम्ही, एक्सेल मध्ये. एक्सेल तुमचा काय, डेटाबेस. फॉर एक्झाम्पल एक्सेल तुमचा काय झाला, डेटाबेस झाला. आणि युजर फॉर्म काय झालं तुमचं, एसक्यूएल थोडक्यात, तिथं तुम्ही इन्सर्ट पण करताय, सर्च पण करताय, डिलीट पण करू शकता तिथून डायरेक्टली फॉर एक्झाम्पल. तर सेम त्याच एसक्यूएल थ्रू तुम्ही त्या गोष्टी कम्प्लीट करताय. आणि मेन जो आपण हेडिंग बनवलं तो डेटाबेस मध्ये पहिलंच क्रिएट असतो, एक ऍज अ टेबल तुम्हाला पहिलंच दिलं. मग तुम्ही ग्राफिकली त्याच्यात इनपुट करता, त्यावेळेस तो काय करतो, सर्व्हर साईडला डेटा रेकॉर्ड एकानंतर एक काय होतं, स्टोअर होत जातो. मग तो स्टोअर झालेला डेटाबेस काय करतो, आपण मॉडीफाय करतो फॉर. तर ते कम्युनिकेशनचं काम जे असेल तर काय करतो, आपण एसक्यूएल थ्रू करतो. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, तर या व्हॉट आर द मेन टाइप्स ऑफ एसक्यूएल कमांड. ठीक आहे. म्हणजे बेसिक
म्हणजे सुरुवातीच्या म्हणू शकतो आपण, बेसिक कमांड आहे त्या. ठीक आहे. म्हणजे जे मेन पर्पज या टाइप मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं त्याला डीडीएल. ठीक आहे. तर डेटा डेफिनेशन लँग्वेज, ज्याला आपण डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये काय प्रोसेस येते, तर क्रिएट करणे, अल्टर करणे, ड्रॉप, ट्रंकेट. ठीक आहे. तर ही जी कन्सेप्ट असेल ते कशामध्ये होते, डीडीएल मध्ये, डेटा डेफिनेशन लँग्वेज. ठीक आहे. दुसरं जे आहे, जेव्हा आपण डेटा हा क्रिएट करतो, टेबल वगैरे क्रिएट करतो, तर त्यावेळेस काय करतो, पुढच्या प्रोसेस साठी काय करतो आपण, डीएमएल चा यूज करतो. ठीक आहे. पहिलं काय झालं, डीडीएल फर्स्ट. डीडीएल च्या नंतर काय होतं, डीएमएल. मॅनिप्युलेशन म्हणजे काय, चेंजेस थोडक्यात, मॉडिफिकेशन. तर त्याच्यामध्ये काय करतो, सिलेक्ट असेल, इन्सर्ट असेल, अपडेट, डिलीट, या गोष्टी काय करतो आपण, त्या वर्क करतो त्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे, डीसीएल शेवटी येतं. त्याच्यानंतर येतं टीसीएल. ठीक आहे. टीसीएल ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. म्हणजे या पण परमिशनच्याच गोष्टी आहेत. म्हणजे डेव्हलपमेंट मध्ये जे करतात, डेटाबेस क्रिएट करतात ना, तर तिथेच तुम्हाला हे यूज केले जातात की डेटा तुमचा ऑटोमॅटिक सेव्ह झाला पाहिजे. त्याच्यानंतर कमिट दिली पाहिजे, म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला कमिट दिलं पाहिजे, ऑथॉरिटी दिली पाहिजे थोडक्यात. ठीक आहे. कमिट देणं, रोल बॅक करणं, म्हणजे त्याच्यामध्ये दिलेली परमिशन रिमूव्ह करणे, थोडक्यात रोल बॅक वगैरे. ठीक आहे. तेच त्याचाच पार्ट याच्यामध्ये पण येतो, डीसीएल मध्ये, डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये. ठीक आहे. ग्रँट आणि रिवोक हे पण तुमचा मेन डेव्हलपर, जो मेन ऍडमिन असतो, ऍडमिन, तो तुम्हाला युजर क्रिएट केलं तर युजरला काय करतो, ग्रँट. समजा आता मी तुम्हाला सांगितलं की याला, एखाद्या युजरला फक्त सिलेक्ट ग्रँट म्हणून द्यायचं, ग्रँट सिलेक्ट, तो फक्त डेटा पाहिल. जर दुसऱ्याला सिलेक्ट, डिलीट, अपडेट, हे जे आपण करतो चेंजेस वाल्या, क्रिएट वाल्या नाही. हे जे दिसतंय डीएमएल मध्ये ज्या गोष्टी येतात, त्याचं परमिशन साठी ग्रँट म्हणजे परमिशन देणे, आणि रिवोक म्हणजे परमिशन काढून घेणे. ठीक आहे. तो त्याच्यामध्ये. आणि डीक्यूएल म्हणजे सिलेक्ट क्युरी, फक्त एकच. ठीक आहे. डेटा क्युरी लँग्वेज म्हणजे सिलेक्ट डेटा शो करणे, किंवा रिट्राईव्ह पण म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यामध्ये भरपूर टाइप्स असतात, बरोबर. तर हा त्याचा एक स्ट्रक्चर आहे एसक्यूएल कमांडचा, की ग्राफ पण आहे, डीडीएल, डीएमएल, डीसीएल आणि टीसीएल. ठीक आहे. तर हे मेन दोनच आहेत, डीडीएल आणि डीएमएल. तुम्हाला कंटिन्युअस वर्क करायचं याच्यावरती. तर इथपर्यंतच तुमचं कंपनीत कामच याच्यावरती असतं, डीडीएल आणि डीएमएल. हे डेव्हलपमेंट मध्ये गेल्यानंतर या गोष्टीकडे तुम्ही जाता. परमिशन दुसऱ्याला द्यायचं असेल तर हे डेव्हलपमेंट टीम कडे जातं. ठीक आहे. तर तुम्ही ऍज अ डेटा अनालिस्ट म्हणून तुम्हाला या दोन गोष्टी कंटिन्यू यूज कराव्या लागतात. ठीक आहे. तर डीडीएल, डीडीएल मध्ये काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज, आणि डीएमएल काय, डेटा मॅनिपुलेट लँग्वेज. डीसीएल काय, डेटा कंट्रोल लँग्वेज, आणि टीसीएल काय, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ठीक आहे. हे विचारलं जातं टाईप किती आहेत, त्याच्या डीप मध्ये तर नाही विचारणार, पण कमीत कमी 4 टाईप तुम्हाला माहित पाहिजे, किंवा मेन कमांड एसक्यूएलच्या मेन टाईप ऑफ कमांड काय आहे, तर डीडीएल, डीएमएल, डीसीएल आणि टीसीएल असं जरी सांगितलं तरी चालतंय. त्याला माहित आहे, हे माहित आहे, तर त्याला फुल फॉर्म माहितच असणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज इन एसक्यूएल, बरोबर. तर डेटा डेफिनेशन लँग्वेज actually consists of the SQL command that can used to defining, altering and deleting database structure such as table, index. ठीक आहे. त्या पण म्हणजे याच्यामध्ये काय, फर्स्ट क्रिएट, म्हणजे की आपण पाहिलं होतं की क्रिएट टेबल करतो. सो फर्स्ट काय, समजा आता क्रिएटचाच प्रॉब्लेम दिसते मला. क्रिएट डेटाबेस. ठीक आहे. डेटाबेस ब्राईट घेतलं होतं वाटतं ना, मेमो, डेमो कोणी लक्षात नाही राहायचं. डेमो फर्स्ट काय क्रिएट केलं. ठीक आहे. ऑलरेडी मास्टर यूज होतो, तुम्ही जेव्हा करताय तेव्हा आपल्या प्रॅक्टिस साठी. कंपनीमध्ये तो बाय डिफॉल्ट जो दिलेला डेटाबेस तेवढाच असतो, कंटिन्यू सिलेक्ट असतो तो. त्याच्यानंतर यूज डेमो
12 आणि कोलन याला यूज मध्ये आणलं. या डेटाबेस मध्ये काय करतोय आपण, काम करतोय, बरोबर. सो फर्स्ट काय सांगितलं, तर या कन्सेप्ट मध्ये, कोणत्या डीडीएलच्या कन्सेप्ट मध्ये फर्स्ट काय, क्रिएट डेटाबेस ऑर इट ऑब्जेक्ट्स, जसं की टेबल, इंडेक्स, फंक्शन, व्ह्यू, स्टोर, प्रोसिजर. ठीक आहे. तर क्रिएट सुरुवातच कुठून होते, फर्स्ट टेबल डेटाबेस भेटला आपल्याला आता. ठीक आहे. Demo12 नावाचा डेटाबेस आपण काय केलेला आहे, क्लाउड वरती स्टोअर केला. आपल्याला एक स्पेस भेटलाय. आता त्या स्पेस मध्ये काय करतो, ऍज अ डेव्हलपर म्हणून आपण फील्ड तयार करून घेतोय. ठीक आहे. जेव्हा ऍप्लिकेशन मध्ये त्या फील्डला डेटा इनपुट दिला, तर काय झाला पाहिजे, तिथं डेटा स्टोअर झाला पाहिजे. मग कोणत्या फॉर्मॅट मध्ये आणि किती फील्ड आहेत ते डिसाईड करतोय आपण फर्स्ट. या डेटाबेस एम्प्टी आहे सध्या, डेटाबेस मध्ये काही स्टोअर आहे का, काहीच नाही. तिथं तर तुम्ही सुरुवात करताय, क्रिएट टेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर T1 करूया, टेबल 1. ठीक आहे. टेबल 1. मग इथं काय करतो आपण, जसं की व्हेरिएबल म्हणू शकतो आपण थोडक्यात त्याला. व्हेरिएबल आणि डेटा टाईप डिक्लेअर करतो ना, बरोबर. व्हेरिएबल क्रिएट करणे म्हणजे फील्ड थोडक्यात. कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आपण फिल करतोय, तर रोल नंबर. मग कुठल्या टाईप मध्ये डेटा आला पाहिजे त्याला. ठीक आहे. इंटिजर दिलं. त्याच्यानंतर दुसरा एज दिलं फॉर एक्झाम्पल समजा. ठीक आहे. नेम द्यायला पाहिजे सुरुवातीला, फर्स्ट नेम. ठीक आहे. तो कोणत्या टाईप मध्ये असतो, व्हॅर कॅर, कॅरेक्टर, लेंथ द्यायचंय, कोलन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा काय, लास्ट नेम, नाही तर फर्स्ट नेम खूप झालं, एज. ठीक आहे. एज कशामध्ये देतो आपण, इंटिजर, बरोबर. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ किंवा डीओबी लिहिलं तरी चालते. रेकॉर्डिंग चालू असते. हॅलो, कोणत्या, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तर डेट ऑफ बर्थ किंवा डीओबी. डीओबी हा काय आहे, डेट. डेट दिलं तरी चालतंय, डेट अँड टाइमची काही गरज नाही. डेट अँड टाइम म्हणजे टाइम पण येतो, करंट करंट पण टाइम वगैरे येतो. सॉरी, कोलन. ठीक आहे. इथं पण कोलन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सब्जेक्टची गरज नाही. ठीक आहे. समजा सॅलरी म्हणजे डेसिमल पण येईल तुमचा तिथं दिसून. ठीक आहे. डेसिमल, जसं की मी सांगितलं होतं की इथं समजा 10 डिजिट पर्यंत जास्तीत जास्त सॅलरी आहे, आणि त्याचं डेसिमल टाईप जर असेल तर किती आलं पाहिजे, 2, बरोबर. ठीक आहे. हसू नका. ठीक आहे. याला क्लोज करा, रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. आता याला काय करायचं, क्रिएट, बरोबर, एक्झिक्यूट. तर हा टेबल काय झाला, क्रिएट केला आपण, बरोबर. फर्स्ट काय झालेलं आहे, तिथं क्रिएट विचारलेलं आहे. म्हणजे याच्यातली पहिली जी आहे डीडीएल, यामध्ये जर कमांड कुठली, म्हणजे फर्स्ट प्रोसेस काय, क्रिएट प्रोसेस आहे, बरोबर. डेटाबेस क्रिएट केला तुम्ही. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर तुम्हाला काय क्रिएट करणं गरजेचं आहे, फील्ड. टेबलचं एक स्ट्रक्चर, की किती फील्ड असणार आहे तुमच्या टेबल मध्ये, आणि त्यानुसार मग काय होतो, रेकॉर्ड इन्सर्ट होत जातो. ठीक आहे. फील्ड एकच, क्रिएट टेबल एक वेळेस होतो, एका नावाचा टेबल हा एकाच वेळेस होतो. परत डुप्लिकेट होतो का, तुम्ही त्या टेबल डेटाबेस मध्ये तुम्ही त्याच नावाचा टेबल परत क्रिएट करा, होतो का. आता बघा, मी इथं परत याला सिलेक्ट करतोय आणि याला परत क्रिएट करतोय, तर तो काय होतो, देर इज ऑलरेडी अन ऑब्जेक्ट नेम T1 इन द डेटाबेस. ठीक आहे. युनिक आहे. टेबलचे नाव जे असतात डेटाबेस मध्ये ते रिपीट होत नाहीत. ठीक आहे. एकदा जर क्रिएट केला एका नावाने, एम्प्लॉई नावाने केला, तर परत तो होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर HR डिपार्टमेंट नावाने एखादी टेबल केला तर तो परत होत नाही. डेव्हलप प्रोडक्शन नावाने जर असेल तरी तो होत नाही.
ठीक आहे, स्टोअर डिपार्टमेंट असेल, तर जे काही तुमच्याकडे वेगवेगळ्या फील्डच्या टेबलला नावं दिली जातात, ते आपल्याला दिसत नाहीत, पण म्हणजे जो एसक्यूएल आहे त्यालाच माहिती आहे. जे ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करतोय, किंवा जो मार्केटमध्ये जाऊन डेटा इन्सर्ट करण्याचं काम करतोय, डेटा एंट्रीचं काम करतोय फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन मध्ये, तर त्याला माहित नाहीये बॅक साईडला काय नाव आहे आपल्या टेबलचं. तर ते तुम्हाला माहित असतं. ठीक आहे, तुम्हाला ते दिलेलं असतं की या नावाचा टेबल आहे, त्या नावाचा टेबल आहे. म्हणजे प्रत्येक कंपनीत असं तुम्हाला ट्रेनिंग असते. फर्स्ट तुम्हाला स्ट्रक्चर समजावलं जातं. ठीक आहे, अशा टाईपचा डेटाबेस आहे. त्या डेटाबेस मध्ये आपलं हे वर्क चालतं, हे क्लायंट आहे किंवा आपलं ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपले 15 टेबल असतील किंवा 20 टेबल आहेत, 25 टेबल आहेत, 50 टाईपचे टेबल आहेत, किती डेटा खूप असतो. मग त्या टेबलची नावाची लिस्ट काय, मग तुम्ही कोणत्या डेटावरती, तुम्हाला कुठले क्लायंट दिलेत, ज्यांचं म्हणजे तुम्हाला सगळा डेटा थोडी तुम्ही हँडल करणार आहे. तर तुम्हाला क्लायंट दिलं जातं, मग त्या क्लायंटच्या या क्लायंटचे हे 4 टेबल आहेत, त्याचे नाव, या क्लायंटचे हे नाव आहे. मग त्या डेटावरती तुम्हाला क्लायंटला कम्युनिकेट करायचं, डेटा त्याला रिपोर्ट्स क्रिएट करायचे फॉर एक्झाम्पल. तर तुम्ही तो डेटा रिट्राईव्ह करणार आणि त्याच्यावरती रिपोर्ट्स असतील, बाकीच्या ज्या कन्सेप्ट असतील, किंवा तुमचं काम फक्त डेटा काढून देण्याचं पण असू शकतं. असं नाही की रिपोर्ट पण, एसक्यूएल डेव्हलपर रिपोर्ट नाही बनवते. तुम्ही फक्त डेटा, रो डेटा ऍक्सेस करून देता. जे रिपोर्ट्स वगैरे बनवतात त्यांच्यासाठी तुम्ही डेटा रिट्राईव्ह करून द्यायचे त्यांच्यानुसार. ठीक आहे, सर्व्हरची ऑथॉरिटी सगळ्यांना थोडी असते. ठीक आहे, तर जे डेटाबेस मध्ये एसक्यूएल डेव्हलपर म्हणून काम करतात ते डेटा डेली बेसिस वरती जे डेटाची गरज असते आपल्याला, काही ठरलेले टेबल असतात, तर ते डेटा तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही ज्यांच्या सोबत काम करताय, आता फॉर एक्झाम्पल 7-8 जण आहेत जे एका 4 क्लायंट साठी काम करतात, ती टीम. मग त्या टीमला काय करणार तुम्ही, समजा तुम्हाला 2 टीम दिल्या फॉर एक्झाम्पल, आता तुमचं काम फक्त रिट्राईव्ह आहे, डेटाला क्लीन तर नाही करत आहे तुम्ही, जास्त बाकीच्या प्रोसेस नाही करत आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, ते डेटा त्या पद्धतीनं जे ठरलेलं असतं, काही डेटा ठरलेला असतो आणि बाकी नंतर रिक्वायरमेंट नुसार, तर तो डेटा काय करणार तुम्ही, रिट्राईव्ह करून त्यांना मेल करणार, किंवा जे काही मेल प्रोसेस तुमच्या शेअर केलेलं असतं ड्राईव्ह वगैरे, तिथं पण सेव्ह केलं तरी चालतं. डेट टाकली, सेव्ह केलं. ठीक आहे, तर इथं फर्स्ट, जर म्हणजे कुठल्याही डेटाबेस मध्ये युनिक असतो. टेबल नेम काय आहे, युनिक, म्हणजे एकदा टेबल एका नावाने बनला तर परत तो डेटाबेस मध्ये क्रिएट होत नाही, बरोबर. आणि सर्व्हर साईडलाही डेटाबेसचं नेम एकदाच होतं, म्हणजे एका क्लायंटचं नाव दिलं तर ते त्याच मध्ये स्टोअर. म्हणजे असं म्हणून, म्हणजे डेटा खूप मोठा असतो. असं असं नाही की आता समजा आयसीआयसी बँक आहे तर त्याच्या नंबर ऑफ ब्रँचेस आहेत अख्ख्या इंडियामध्ये, मग त्यांनी एकच डेटाबेस विकत घेतलेला असतो. ठीक आहे, एकच डेटाबेस मध्ये मग तुमच्या नंबर ऑफ ब्रँच कोड असतं. पहिल्यांदा काय दिलं जातं तुम्हाला, ब्रँच कोड. ठीक आहे, ब्रँच कोड नुसार काय आयडेंटिफिकेशन कसं होतं बा कुठल्याही बिझनेस मध्ये, फर्स्ट ऑफ ऑल बँक नेम. बँक नेम नंतर काय होतं तुमची बँक कोड, शाखा, जे की म्हणतो ब्रँच कोड फॉर एक्झाम्पल. ब्रँच कोड नंतर मग टेबल, सेम स्ट्रक्चर सेमच असतो. आपल्याला नवीन स्कीम आणली बँकेमध्ये, समजा एखादी योजना आली, एफडी शी रिलेटेड असेल किंवा इन्व्हेस्ट करायचं असेल, तर एखाद्या स्कीम असतील, तर त्याचं नवीन फॉर्म ओपनिंग होतं, फॉर्म आपण भरून देतो, ते फिल करून ते हे करतात, सेव्हिंग सुरू होतं आपलं. तर त्या पद्धतीने म्हणजे सगळीकडं सगळ्या ब्रँचेस मध्ये स्प्रेड होतो तो. पण त्याचा डेटा कसा स्टोअर होतो, जो एम्प्लॉई आहे तो कोणत्या ब्रँचच्या अंडर काम करतो त्या अंडरच त्याचं काय होतं, कोड होतो. आणि त्याला जो ऍप्लिकेशन असते, लॉग इन असतं, तर त्या ब्रँच कोडनेच होते. म्हणजे जो जो तो डेटा एंटर करणार आहे त्या डेटाबेसला, तर तो कुठल्या ब्रँच कोड मध्ये आला पाहिजे, आणि त्या कोडच्या ब्रँचच्या लॉग इन वरतीच तो काम करतो. आणि त्याचं जेवढे एम्प्लॉई जे काम करतात ते त्या ब्रँच कोडच्याच एका टेबलच्या फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतात. ठीक आहे, म्हणजे असं एक डेटाबेस, त्या डेटाबेस मध्ये ब्रँच नुसार मग टेबल फॉर्मॅट त्याच्यात स्टोअर होतात. ठीक आहे, टेबल नेम म्हणजे खूप विचार केला तर डेटाबेस खूप मोठा आहे. जेवढं तुम्ही विचार केला तेवढं हँग होतं डोकं, कारण खूप सगळा डेटा आहे. बँका वगैरे पाहिलं, किंवा बँकेचा पण डेटा असतो. सगळ्यात जास्त सिक्युरिटीचा डेटा म्हणलं तर बँकेचाच असतो.
ज्याच्यावरती खूप डेव्हलपर काम करत असतात. जेवढी सिक्युरिटी जर ब्रेक झाली तर टोटल पैसे काय होतात मग गायब. असं झालेलं पण आहे, केलेलं भरपूर जणांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर खूप सिक्युअर असतो डेटाबेस, जिथून डेटाबेस कोणालाही ऍक्सेस नाही झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. क्रिएट केलं, क्रिएट समजलं डेटाबेस आपण काय केलं फर्स्ट टेबल क्रिएशन थोडक्यात. मग त्याच्यानंतर टेबल क्रिएट केल्यानंतर डिलीट करायचं असेल तर काय करतो आपण, ड्रॉप टेबल आणि टेबल नेम. ठीक आहे. आता इथं फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम आणि टेबल कुठला दिलाय, T1. बरोबर, याला आपण काय केलं इथून एक्झिक्यूट केलं, म्हणजे शो केलं. तर ज्या फील्ड आपण इथं क्रिएट केल्या होत्या या डेटाबेस मध्ये त्या शो झाल्या. त्याच्यानंतर काय दुसरं कमांड काय, ड्रॉप. बरोबर, ड्रॉप नंतर काय, ड्रॉप टेबल आणि टेबल नेम, टेबल T1, आणि याला डिलीट केलं. ठीक आहे. तर ती कमांड सक्सेसफुली झाली. आता तुम्ही तो टेबल परत क्रिएट करू शकता, कारण तो आता डेटाबेस एम्प्टी झालेला आहे. ठीक आहे. T1 नावाचा जो टेबल आपण पहिल्यांदा क्रिएट केला होता, तो टेबल काय झालेला तिथून रिमूव्ह केला आपण. ठीक आहे. एक्झिक्यूट केलं, परत तो काय झाला, सेव्ह झाला. आणि परत जर शो केलं तर तो त्या ठिकाणी परत दाखवतो मला. दुसरं जे आहे ते काय, अल्टर. आता समजा काय करायचं, एखादी फील्ड आपल्याला ऍड करायचंय, जी दिलेली फील्ड त्यापेक्षा आणखीन एखादी फील्ड काय करणार तुम्ही तिथं ऍड करताय, तर काय करणार, त्या फील्ड साठी काय, अल्टर टेबल आणि टेबल नेम, ऍड कॉलम आणि कॉलमचा नेम आणि टाईप. बरोबर. सो त्यासाठी काय करणार, अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड, त्याच्यानंतर काय, कॉलम, कॉलम नेम समजा सिटी आणि टाईप वेअर कॅर. ठीक आहे. हे इथं क्रिएट केलं आणि सेमी आणि याला एक्झिक्यूट केलं. इथून काहीतरी राहिलं, कॉलम नाही आहे ना, ऍड कॉलम नेम. अच्छा, ऍड म्हणजे कुठला कॉलम ऍड करायचा, त्याचं नेम आणि टाईप. ठीक आहे. तर असं आहे, अल्टर टेबल, टेबल नेम आणि ऍड कॉलमचं नेम. ऍड केल्यानंतर कुठला कॉलम ऍड करायचा म्हणजे फील्ड, थोडक्यात फील्ड नेम, फील्डचा डेटा टाईप. आता बघा सिलेक्ट केलं, तर सिलेक्ट केल्यानंतर एक्झिक्यूट करा, तर सिटी जो आहे तो काय झालेला त्या ठिकाणी ऍड झालेला आहे. बरोबर. आता दुसरा जो आहे तो कुठला आहे, ट्रंकेट. बरोबर, ट्रंकेट साठी तुम्हाला एक रेकॉर्ड क्रिएट करावा लागेल, तरच तो यूज कसा होतो तो समजेल. ठीक आहे. त्याआधी एक दुसरा जे आहे अल्टर. आता तुम सिटीचं नेम जे आहे ते स्मॉल आहे, फॉर एक्झाम्पल काय करायचं, कॅपिटल किंवा त्या ठिकाणी दुसरं नाव टाकायचं असेल, स्टेट करा फॉर एक्झाम्पल, तर त्यावेळेस काय करणार इथून तुम्ही, अल्टर हे करा, नेम साठी दुसरी कमांड आहे, अल्टर टेबल T1, पुढं सेट, ते सेट, पुढं कॉलम नेम ना. ते ह्याच्यासाठी आहे ते, याच्यासाठी नाही तो हे कशासाठी दिलेली आहे पुढची, हा रेकॉर्ड मधलं आहे ते, याच्यातलं नाही. ते रेकॉर्ड क्रिएट केल्यावर सेट आहे तेच म्हणते. मग इथं इथं जे होते एक्झिक्यूट करावं लागतं, एक्झिक्यूट स्टोर, स्टोर प्रोसिजर, काही त्याच्यामध्ये दिलेल्या कमांड्स आहेत, त्याच्यामध्ये रिनेम नावाची कमांड यूज करायची. ठीक आहे. सिंगल कोट मध्ये काय, तर समजा सिटी डॉट कुठला टेबल आहे, T1,
ठीक आहे. आणि तुम्हाला नाव काय द्यायचंय? स्टेट. समजा स्टेट दिलं. आणि याला काय कशात चेंज करतोय? कॉलम म्हणून, बरोबर. याची गरज नाही, सॉरी. ठीक आहे. आता याला एक्झिक्यूट केलं की काय होतं तिथं? कमांड डॉट टेबल. नाही, टेबल तर तेच आहे ना. अच्छा. T1 डॉट ct आणि एक्झिक्यूट. ठीक आहे. आता इथं जर सिलेक्ट करून पाहिलं तर इथं सिटी जे होतं त्या ठिकाणी काय झालं? स्टेट. म्हणजे नेम. नेम काय रिनेम किंवा अल्टर म्हणू शकतो. तर कॉलमचं नेम जर चेंज करायचं, फॉर एक्झाम्पल तो नेम द्यायचं नाही किंवा तुम्हाला सिक्वेन्स चेंज करायचा असेल. आता असं वाटलं की रोल नंबर फर्स्ट नेमच्या जागी समजा एज केलं असतं आपण, आणि एजच्या नंतर काय आलं पाहिजे, म्हणजे नेम आणि एज अल्टरनेट झालंय. तर एक एक तुम्हाला काय करायला लागेल तिथून? रिनेम. याचं नाव पहिल्यांदा चेंज करा आणि नंतर. ठीक आहे. समजा आपण काय केलं, एज आणि डीओबी चं नाव चेंज करूया, म्हणजे सिक्वेन्स बदलायचे. होईल का? पॉसिबल आहे का? आता इथं काय करायला लागेल? फर्स्ट समजा मला काय करायचं, सेम नाही होणार ना कॉलम नेम. वन वगैरे यूज करावं लागेल तुम्हाला. समजा आपण काय केलं, एज जो आहे, बरोबर. एजच्या ठिकाणी काय करतो आपण? एज वन. नाही, आपल्याला डीओबी घ्यायची, सॉरी. डीओबी. एक्झिक्यूट. आणि याला सिलेक्ट. ठीक आहे, झालं तिथं. आता डीओबी च्या ठिकाणी काय करायचंय? एज घ्यायचंय. एज वन नाही करायची गरज आता, कारण तो निघून. हा. एज. सॉरी. डीओबी. डीओबी फक्त समजा. आणि तिथं काय करायचंय? एज. बरोबर. एज आपण एक्झिक्यूट केलं तर सक्सेसफुली झालं. याला एकदा शो करा. ठीक आहे. तर इथं झालं सिलेक्ट. आता हे डीओबी वनच्या जागी परत मला काय करायचे? फक्त डीओबी करायचे. तर इथं डीओबी वन. आणि इथं काय होणार परत? डीओबी. म्हणजे परत प्रॉपर झाला तो. एक्झिक्यूट केलं आणि याला सिलेक्ट केलं. बघा, म्हणजे आपण काय केलं? एज पुढं होतं त्याला अल्टर शिफ्ट केलं त्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे असं तुम्हाला करायचं असेल तर रिनेम प्रोसेस करायला लागेल आणि शिफ्ट करता येतं. ठीक आहे. ट्रंकेट. आता ट्रंकेट साठी काय? तर तुम्हाला इथे एक डेटा यूज करायचा आहे. इन्सर्ट. इन्सर्ट इनटू टेबल काय? T1 व्हॅल्यूज. खाली गेलं का? हा. व्हॅल्यूज. आणि व्हॅल्यूज मध्ये काय काय आहे? रोल नंबर. त्याच्यानंतर फर्स्ट नेम. ठीक आहे. सिंगल कोट मध्ये जर तुम्ही दिलं इथं, तर इथं फर्स्ट नेम, कॉमा. नेक्स्ट काय? डेट ऑफ बर्थ. त्याला काय करतो? सिंगल कोट. पहिल्यांदा काय घेतो? इयर. आणि त्याच्यानंतर काय घेतो? मंथ. आणि त्याच्यानंतर डेट. ठीक आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतर पुढं काय? एज. एज डायरेक्टली दिली तरी चालतं. त्याच्यानंतर पुढं सॅलरी, जी डेसिमल अलाउ केले आपण त्याला. ठीक आहे. याला डेसिमल अलाउ केले आपण ऑलरेडी. त्याच्यानंतर काय? स्टेट. ठीक आहे. याला सिंगल कोट. हे असं क्लोज. आणि इन्सर्ट. विथ
इनकम्प्लीट डेट. डेट डेटच आहे ना या नंबरला, 3 नंबरला. सिलेक्ट. नाही, डेमो कोणता? आता इन्सर्ट. बरोबर आहे. नाही पण हो, डेटा टाईप पण चेंज करावा लागेल. ठीक आहे, याचा डेटा टाईप आपण जो डेट दिले त्याला काय चेक करू एकदा. समजा आपण डेटाबेस मध्ये गेलं. डेटाबेस मध्ये कुठे आहे आपलं? रिफ्रेश करूया. कोणता डेटाबेस काय नावाने? डेमो. इथं क्लिक करा. नाही आलेला अजून. केलं रिफ्रेश. इथं बघू एकदा. इथं क्लिक केलं, आला. ठीक आहे. डेमो या डेटाबेस मध्ये काय आपलं? टेबल. टेबल मध्ये कोणता आहे? T1. याला जर क्लिक केलं, त्याच्यानंतर कॉलम. इथं बघू शकता काय आहे? हे इथं डेट कुठं गेलं? एजला. बरोबर आहे ना? हो, सॉरी. हा, इथं प्रॉब्लेम झाला. आता इथं दुसरी कमांड कुठली आहे चेंज करायला? पण ते होईल, पण तिथं त्या फील्ड मध्ये वेगळं जाते. कॉलम चुकीचा होते ना तुमचा. असं कसं लॉजिक लावतो? आता याला एक ती कमांड आहे ना आपण काल यूज केलेली. हा, अल्टर अल्टर टेबल कॉलम डेटा टाईप कोणती आहे? आता मला समजा काय करायचं, डीओबीच इंटच्या जागी काय करायचं, डीओबी सॉरी डेट टाकायचं. सो फर्स्ट काय करणार? अल्टर टेबल, टेबल नेम, त्याच्यानंतर काय? अल्टर कॉलम. गुड. अल्टर कॉलम आणि डेटा टाईप काय आपला? डीओ बी आणि डेट. काय म्हणते? इंट इज म्हणजे इंटच पाहिजे असं म्हणते का? म्हणजे तो इंटिजरलाच बिग इंटिजर वगैरे असं काही करता येते, पण तो टोटल म्हणजे लेंथच वाढवता येते थोडक्यात त्याची. हा, पण तसं करता येत नाही. आता मग त्याला दुसरा ऑप्शन काय आहे? दुसरा ऑप्शन आहे का काही? परत ते कॉलम डिलीट क्रिएट. कुठून? डेटा टाईप. अच्छा, इथून मॅन्युअली म्हणतो का? एडिट. नाही ना, ते इथून नाही होणार. याला हे करावं लागेल. डेटाबेस मधून टेबल कुठे? टेबलच आहे ना, मग इथंच आहे की टेबल. ते देत नाही परमिशन आता. एडिट नाही देत आहे तो. सॉरी, इथं बघू. इथं डेमो मध्ये आहे ना आपण. सॉरी, इथं चेक करू एकदा. इथं टेबलचं काही नाहीच आहे. न्यू चाललाय डायरेक्ट. ठीक आहे, तो बनलाय, आता डिलीटच करायला लागेल. ठीक आहे, किंवा परत ते शिफ्ट चेंज करायला लागेल. नावाची जी पोझिशन होती ते चेंज करायला लागेल. सो मग डिलीट करायचं. आता हीच कमांड होती ना कालची. हम्म. हा म्हणजे, हा, यूज करून फायदा नाही.
जे म्हणजे त्याचं रिनेम होत आहे, पण डेटा टाईप तोच राहणार. डेटा डेटा टाईप पण चेंज व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हा, डेटा टाईप आता आपण त्याचं काय केलं, नाव नाव रिनेम केलं, बरोबर. ठीक आहे, याला क्लोज स्टॉप.